नमस्कार भाऊ बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। नेहमीप्रमाणे आज एका वनस्पतीची ओळख तुम्हाला करून देणार आहे। तर हे तुम्हाला माझ्या समोर दिसतंय ते याला बाहवा म्हणतात। आमच्या इकडे याला बाळ्याचं झाड म्हणतात। आता याला शेंगा आलेल्या आहेत, याला पिवळे फुलं येत असतात। सुंदर दिसतंय लांबून फुलं आल्यानंतर। भरपूर प्रमाणात याला शेंगा आलेल्या आहेत, आता बघू शकता। या झाडाची ओळख करून घ्या मित्र। अशा प्रकारची याला पानं आहेत आणि अशा प्रकारची फांदी आणि ह्या शेंगा असतात। तर मित्र या शेंगाचे काय औषधी फायदे आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय। तर ह्या ज्या शेंगा तुम्हाला दिसतात, ह्या शेंगा काय करायच्या, शेंगा तोडून घ्यायच्या। आता पूर्ण पकली नाही अजून, या शेंगा पूर्ण पकल्याच्या नंतर या शेंगा तोडून घ्यायच्या आणि याला रेतीत पुरून ठेवायचं। जवळपास 1 महिनाभर जमिनीमध्ये किंवा रेतीमध्ये पुरलं तरी चालतं। रेतीत पुरलेलं लय चांगलं, कारण गरम राहतात। त्या रेतीमध्ये पुरायचं आणि जवळपास 1 महिन्याच्या नंतर त्या शेंगा परत काढून घ्यायच्या आणि त्याला गॅसवर किंवा चुलीवर शेगडीवर तुम्ही कशाने तुमच्या पद्धतीनं याला गरम करून घ्यायचं। आणि याच्यातला तो गरम केल्या म्हणजे काय होईल की याच्या आतला जो गर असतो तो आपल्याला वरपून काढता येतो, काढायला सोपा जातोय। त्याच्यामुळे या शेंगा गरम करून घ्यायच्या आणि याच्यातला गर काढून घ्यायचा आणि गर काढल्यानंतर त्याच्यातल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आणि हा गर वेगळा ठेवायचा। आणि हा गर एका भरणीत भरून ठेवा तुम्ही। काचाची भरणी घ्यायची कोरडी आणि त्याच्यामध्ये हा गर भरून ठेवा। आणि जर कोणाला मलबद्धतेचा त्रास असेल, समजा संडास साफ होत नाही, संडास 2-2, 3-3 दिवस संडासला होत नाही, झाली तरी साफ होत नाही, कडक संडास होते, अशा लोकांना काय करायचं, तो 1-2 चमचे जवळपास तो मगज याचा जो काढलेला गर आहे तो 2 चमचे गर रोज संध्याकाळी झोपताना आपल्याला गरम पाणी कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे। तर असं केल्याने मित्र होतं तुम्हाला 2-4 दिवसातच याचा असा चांगला फायदा पाहायला मिळेल की तुमची संडासही साफ होईल आणि पोटही चांगल्या प्रकारे साफ होईल। ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी हा प्रयोग करून बघा, त्यांनाही चांगला आराम मिळेल याच्यामध्ये। तसंच याचा दुसरा उपयोग आहे मित्र, ह्याचे जे पानं येतं, हे पानं जर अंगाला आपल्या खाज येत असली का नाही, तर पूर्वी काय करायचे माहिती आहे का, याचे पानं तोडून घ्यायचे आणि याला ताकात वाटायचे। ताकात वाटून ते अंगाला लावायचे आणि अंगाला लावलं की अर्धा 1 तासानं मग आंघोळ करायची, लगेच खाज अंगाची बंद होती मित्र। तसंच या वनस्पतीचा अजून एक उपाय आहे, ते तुम्हाला सांगतोय। जर कोणाला गालगंड झाले, समजा हे इथं टॉन्सिल सुचतात, इथं गालाला काही ते गालफुगी होते, गालगंड म्हणतो आपण त्याला, असं जर काही झालं तर या झाडाची जी मुळी असती त्या मुळीची साल घ्यायची आणि ती साल वाटून त्या गालगंडावर किंवा टॉन्सिसवर याच्यावर जर त्याचा लेप केला आपण तर 2-3 दिवसातच मित्र लगेच तुम्हाला चांगला आराम पडलेला तुम्हाला पाहायला भेटेल। मित्र आपण दवाखान्यात बरेच पैसे खर्च करतोय, पण या औषधीचा आपण वापर करत नाही कधी। बरेच पैसे आपले या औषधीचा जर आपण वापर केला तर बरेच पैसे वाचू शकतात आपले। त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या सेवेत इथं पूर्ण करतोय मित्र। आणि व्हिडिओला एक लाईक करजा, आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करजा। भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।